नमस्ते बच्चों। आज हम बड़े घर की बेटी क्या करती है, बिगड़ता हुआ काम कैसे बना लेती है, उसके बारे में देख लेंगे। जब श्रीकंठ सिंह और बेनी माधव सिंह के बीच झगड़ा हो रही थी, उस समय लाल बिहारी दरवाजे के चौखट पर खड़ा अपने बड़े भाई की बातें सुन रहा था। वो उनका बहुत आदर करता था और श्रीकंठ भी उससे बहुत प्यार करता था। उसका भी लाल बिहारी पर हार्दिक स्नेह था। लाल बिहारी ने ऐसा समझा था कि श्रीकंठ उसे अवश्य क्षमा करेंगे, एकांत में बुलाकर उसे थप्पड़ मारकर उसकी गलती का एहसास दिलाएंगे। परंतु ऐसा नहीं हुआ। श्रीकंठ ने इस तरह कहा कि मैं लाल बिहारी के साथ इस घर में कदापि नहीं रह सकता। इस बात को सुनकर लाल बिहारी को बहुत दुख हुआ। वो रोते हुए घर आया, कमरे में जाकर कपड़े बदलकर घर छोड़कर जाने लगा था। जाते समय अपने भाभी से क्षमा मांगता है और उससे कहता है, भैया तो मेरा मुंह नहीं देखना चाहते, इसलिए मैं भी अपना मुंह नहीं दिखाऊंगा। तो आगे क्या हुआ हम देखते हैं। जिस समय लाल बिहारी सिंह सिर झुकाए आनंदी के द्वार पर खड़ा था, उसी समय श्रीकंठ सिंह भी आंखें लाल किए बाहर से आए। सिर झुकाना मतलब लज्जा से झुक जाना। यहाँ पर लज्जा नहीं है, पश्चाताप है। अपने किए हुए कर्म पर वो पश्चाताप महसूस कर रहा है। आनंदी के द्वार मतलब आनंदी के कमरे के बाहर वो खड़ा था। उस समय श्रीकंठ सिंह भाप से झगड़कर अपने कमरे में आए। जैसे कि उनके आंखों को देखकर ही पता चलता है कि उनका गुस्सा कितना था। आंखें लाल होना मतलब गुस्सा करना। भाई को खड़ा देखा तो घृणा मतलब द्वेष, नफरत, आंखें फेर ली और कतरा कर निकल गई। आंखें फेरना मतलब एकाएक शत्रु हो जाना। ऐसा समझा कि वहां पर खड़ा व्यक्ति मेरा शत्रु है, इसलिए उसका मुंह ना देखना चाहते थे, वहां से बचकर निकल जाना चाहते थे। कतरा कर निकल जाना मतलब बचकर निकल जाना, मानो उसकी परछाई से दूर भागते हो। परछाई शैडो या प्रतिबिंब। जब श्रीकंठ बाप से लड़कर अपने कमरे में आए तो लाल बिहारी आनंदी के कमरे के पास खड़ा था, बाहर खड़ा था। भाई को वहां खड़े देखकर श्रीकंठ का गुस्सा और भी ज्यादा हो गया और वो ऐसे वहां से चले गए कि उसकी परछाई जो है वो श्रीकंठ पर न पड़े, इसलिए ऐसा वो बचकर निकल जाना चाहते थे। आनंदी ने लाल बिहारी की शिकायत तो की थी, लेकिन अब मन में पछता रही थी। पछताना, पश्चाताप करना। वह स्वभाव से ही दयावती थी। उसे इसका तनिक भी ध्यान नहीं था कि बात इतनी बढ़ जाएगी। तनिक मतलब थोड़ा सा। वह मन में अपने पति के प्रति झुंझला रही थी। झुंझलाना, चिढ़ना, गुस्सा दिखाना कि यह इतने गर्म क्यों होते हैं। गर्म होना, गुस्सा करना। उस पर यह भय भी लगा हुआ था कि कहीं मुझसे इलाहाबाद चलने को कहे तो कैसे, क्या करूंगी। इस बीच में जब उसने लाल बिहारी को दरवाजे पर खड़े यह कहते सुना कि अब मैं जाता हूं, मुझसे जो कुछ अपराध हुआ क्षमा करना, तो उसका रहा सहा मतलब थोड़ी सी जो क्रोध थी वो भी पिघल गई, पानी हो गया। पानी होना
पिघल जाना यहाँ पर अर्थ। वह रोने लगी, मन का मैल धोने के लिए नयन जल से उपयुक्त और कोई वस्तु नहीं है। नयन जल मतलब आंसू, कण्णीरू। मैल मतलब गंदगी। आनंदी ने लाल बिहारी की शिकायत तो की थी, परंतु अब मन में पश्चाताप महसूस कर रही थी, क्योंकि वो स्वभाव से ही दयावती थी, गुणवती थी और उसे इस बात की थोड़ी सी भी ध्यान नहीं था कि ये बात इतनी बढ़ जाएगी और लाल बिहारी को घर छोड़कर जाना पड़ेगा। इसलिए जब लाल बिहारी ने ऐसा कहा, अब मैं जाता हूं, मैं अपना मुंह दिखाना नहीं चाहता, इस बात को सुनकर लाल बिहारी के प्रति जो रहा सहा क्रोध भी आनंदी के मन में था, वह भी पानी हो गया। वो रोने लगी तो लेखक कहते हैं, हमारे मन में जो गंदगी रहती है उसको धोने के लिए ऐसी वैसी पानी नहीं चाहिए, केवल आंसू से ही हम उसे धो सकते हैं। आनंदी भी अपने मन के मैल को कैसे धो रही है? आंसू से धो रही है। और उसे ऐसा लगा कि श्रीकंठ इतना गुस्सा क्यों करते हैं? गुस्से में अगर उससे इलाहाबाद चलने को कहे तो वो क्या करेगी? सास ससुर, देवर देवरानी, इनको छोड़कर वह इलाहाबाद में अकेले कैसे रहेगी पति के साथ? इस तरह वो सोचती रहती है। ये भय भी उसके मन में था, क्योंकि इसका अर्थ ये है कि आनंदी संयुक्त परिवार में जीना चाहती है। चाहे कुछ भी हो जाए, छोटा मोटा जो झगड़ा हो जाए, फिर भी उसे निभाते हुए वही सास ससुर देवर देवरानी के साथ ही जीना पसंद करती है। श्रीकंठ को देखकर आनंदी ने कहा, लाला, लाला मतलब कौन है? लाल बिहारी बाहर खड़े बहुत रो रहे हैं। तो श्रीकंठ ने कहा, मैं क्या करूं? ಈಗ ಆನಂದಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತ ನೋಡುವ. ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ತನ್ನ ತಂದೆಯ ಜೊತೆ ಜಗಳಾಡಿ ತನ್ನ ಕೋಣೆಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಆಗ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೊರಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ನಿಂತು ಆನಂದಿಯ ಬಳಿ ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವಳ ಕೋಣೆಯ ಹೊರಗೆ ನಿಂತು ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ತನ್ನ ತಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ನಿಂತದ್ದು ನೋಡಿ ಅವನ ಒಂದು ನೆರಳು ಕೂಡ ತನ್ನ ಮೇಲೆ ಬೀಳಬಾರ್ದು ಅಂತ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ತನ್ನ ಕೋಣೆಯೊಳಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅವನು ತಲೆ ತಗ್ಗಿಸಿ ನಿಂತಿದ್ದ. ನಾಚಿಕೆಯಿಂದ ಅಲ್ಲ, ತಾನು ಮಾಡಿದ ತಪ್ಪಿಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡುತ್ತಾ. ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಆನಂದಿಯ ಮನಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿರ್ತದೆ ಅಂತ. ಆನಂದಿ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿಯ ಬಗ್ಗೆ ತನ್ನ ಪತಿಯಲ್ಲಿ ದೂರನ್ನು ಕೊಟ್ಟದ್ದು ಹೌದು, ಆದರೆ ವಿಷಯ ಇಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಬೆಳಿಬಹುದನ್ನುವಂಥ ಅಂದಾಜು ಅವಳಿಗಿರಲಿಲ್ಲ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸ್ವಭಾವತಃ ಅವಳು ದಯೆ, ಸಹನೆ, ಕರುಣೆ, ವಾತ್ಸಲ್ಯಮಯಿಯಾಗಿದ್ಲು. ಹಾಗಾಗಿ ಈ ವಿಷಯ ಇಷ್ಟೊಂದು ಬೆಳೀತದೆ, ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ಥರ ಒಂದು ಜಗಳ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಕಲ್ಪನೆ ಅವಳಿಗೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತನ್ನ ಪತಿಯ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಅವಳಿಗೆ ಸಿಟ್ಟಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಇಷ್ಟು ಸಣ್ಣ ವಿಷಯವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪತಿ ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಬೇಸರ ಆಗ್ತಿತ್ತು. ತಾನು ವಿಷಯ ಹೇಳಿದಷ್ಟೇ, ಆದರೆ ಈಗ ವಿಷಯ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವಳಿಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಭಯವೂ ಕೂಡ ಉಂಟಾಗಿದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಸಿಟ್ಟಿನ ಭರದಲ್ಲಿ ತನ್ನ ಪತಿಯು ತನ್ನನ್ನು ತಾನು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಊರಿಗೆ ಅಂದರೆ ಅಲಹಾಬಾದ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ
ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬರೆಯುವಾಗ ಇಲಹಾಬಾದ್, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಲಹಾಬಾದ್. ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಅಲ್ಲಿ ನಾನೊಬ್ಬಳೇ ಏನು ಮಾಡಲಿ? ಇಲ್ಲಿ ಆದರೆ ಅತ್ತೆ ಮಾವ, ಮೈದುನ, ನಾದಿನಿ ಅವರ ಜೊತೆ ಕೂಡು ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ನಾನು ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಇನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ನಾನೇನು ಮಾಡಲಿ? ಒಂಟಿಯಾಗಿ ಹೇಗಿರಲಿ? ತನ್ನ ಪತಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋದರೆ ಸಂಜೆ ಬರ್ತಾರೆ, ಆಗ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂಟಿಯಾಗಿ ನಾನು ಹೇಗಿರಲಿ? ಇವರೆಲ್ಲರ ಒಡನಾಟ ಇಲ್ಲದೆ ನಾನು ಹೇಗೆ ಬಾಳಲಿ ಅಂತ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ತಾನು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೊರಡುವ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಕೈಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಅವಳಲ್ಲಿ ಕ್ಷಮೆಯಾಚಿಸಿದಂತಹ ರೀತಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಅವಳ ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ ಬೇಸರ ಆಯಿತು. ಮೊದಲು ಅವನ ಬಗ್ಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದದ್ದು ಹೌದು, ಅವನು ವರ್ತಿಸಿದ ರೀತಿ ಸರಿಯಿಲ್ಲ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ಅನಿಸಿ ಅವಳಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದದ್ದು ಹೌದು. ಆದರೆ ಈಗ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಈ ಥರ ಬಂದು ದುಃಖದಿಂದ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿದ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತನ್ನ ಅಣ್ಣ ತನ್ನ ಮುಖ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದ. ಹಾಗಾಗಿ ಅವಳ ಮನಸ್ಸಿಗೆ ಅದೆಲ್ಲ ನೋವನ್ನುಂಟು ಮಾಡಿತು. ಅವನ ಬಗ್ಗೆ ಇದ್ದ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಸಿಟ್ಟು ಕೂಡ ಕರಗಿ ನೀರಾಯಿತು. ಅವಳು ಕೂಡಲೇ ಅತ್ತು ಬಿಟ್ಲು. ಆಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಕೊಳೆಯನ್ನು ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಕಣ್ಣೀರು. ಕಣ್ಣೀರಿನಿಂದ ಮಾತ್ರ ಮನಸ್ಸಿನ ಕೊಳೆಯನ್ನು ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಆನಂದಿ ಕೂಡ ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಕೊಳೆಯನ್ನು ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಕಣ್ಣೀರನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಅವಳು ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಶ್ರೀಕಂಠ ಬಂದು ಕೂತಿದ್ದಾನೆ. ಆನಂದಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಿಮ್ಮ ತಮ್ಮ ಹೊರಗಡೆ ನಿಂತಿದ್ದಾನೆ. ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಅಂತ. आनंदी कहती है, भीतर बुला लो, मेरी जीभ में आग लगे, मैंने कहाँ से यह झगड़ा उठाया? श्रीकंठ कहते हैं, मैं ना बुलाऊंगा. आनंदी कहती है, पछताओगे. पछताना, पश्चाताप करना. उन्हें बहुत ग्लानि हो गई है. ग्लानि मतलब दुख. दुख ऐसा ना हो कहीं चल दे. श्रीकंठ न उठे. इतने में लाल बिहारी ने फिर कहा, भाभी भैया से मेरा प्रणाम कह दो, वह मेरा मुंह नहीं देखना चाहते, इसलिए मैं भी अपना मुंह उन्हें ना दिखाऊंगा. आनंदी कहती है, लाल बिहारी को भीतर बुलाओ, मेरी जीभ में आग लगे, मैंने ही ये झगड़ा उठाया है. तो श्रीकंठ कहते हैं, मैं उसे न बुलाऊंगा. तो आनंदी कहती है, अगर वो पश्चाताप के कारण दुख में घर छोड़कर चले जाए तो क्या करोगे? आगे तुम्हें पछताना पड़ेगा. परंतु श्रीकंठ न उठे. उस समय लाल बिहारी ने अपने भाभी से ऐसा कहा, भैया को मेरा प्रणाम कह दो, वो तो मेरा मुंह नहीं देखना चाहते, इसलिए मैं भी उन्हें अपना मुंह ना दिखाऊंगा. इतना कहकर लाल बिहारी लौट पड़ा और शीघ्रता से, शीघ्रता मतलब तुरंत, दरवाजे की ओर बढ़ा. अंत में आनंदी कमरे से निकली और उसका हाथ पकड़ लिया. लाल बिहारी ने पीछे फिर के देखा और आंखों में आंसू भरे बोला, मुझे जाने दो. पीछे फिरना मतलब पीछे मुड़ना, हिंतुरिगी नोडुವುದು. ऐसा कहकर लाल बिहारी बाहर जा रहा था. उस समय आनंदी क्या करती है, शीघ्र दरवाजे के पास आकर कमरे से बाहर निकलकर उसका हाथ पकड़ लेती है. तो लाल बिहारी पीछे मुड़कर देखता है कि भाभी ने उसका हाथ पकड़ लिया है और भाभी से कहता है, कैसे कहता है, बहुत दुख से, आंखों में आंसू भरे, ऐसा कहता है, मुझे जाने दो. आनंदी ने पूछा, कहाँ जाते हो? लाल बिहारी ने कहा,
जहां कोई मेरा मुंह ना देखे। मैं ऐसे जगह में जाना चाहता हूं जहां कोई मेरा मुंह ना देखे। आनंदी कहती है, मैं ना जाने दूंगी। लाल बिहारी ने कहा, मैं तुम लोगों के साथ रहने योग्य नहीं हूं। तुम लोगों के साथ रहने की योग्यता नहीं है मुझ में। आनंदी ने कहा, तुम्हें मेरी सौगंध, सौगंध मतलब कसम, कसम, अब एक पग भी आगे ना बढ़ाना। पग मतलब पाव, हिज्जे। आनंदी अपनी सौगंध खाती है और कहती है, एक पग भी, पाव भी आगे ना बढ़ाना और पग भी आगे ना बढ़ाना। लाल बिहारी ने कहा, जब तक मुझे यह ना मालूम हो जाए कि भैया का मन मेरी तरफ से साफ हो गया, तब तक मैं इस घर में कदापि न रहूंगा। तो लाल बिहारी कहता है, जब तक मुझे यह मालूम ना हो जाए कि भैया ने मुझे क्षमा किया है, तब तक मैं इस घर में कदापि मतलब बिल्कुल न रहूंगा। ಈಗ ಆನಂದಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಶ್ರೀಕಂಠನಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿಯನ್ನು ಒಳಗೆ ಕರೀರಿ ಅಂತ ನಾನೇ ಈ ಜಗಳವನ್ನು ಎಬ್ಬಿಸಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ನಾಲಿಗೆಗೆ ಬೆಂಕಿ ಬೀಳಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಶ್ರೀಕಂಠ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ನಾನು ಕರೆಯೋದಿಲ್ಲ. ಆನಂದಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅವನಿಗೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆಗಿದೆ, ತಾನು ಮಾಡಿದ್ದು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪದಿಂದ ಬೈತಾ ಇದ್ದಾನೆ, ನೀವು ಅವನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಮುಂದೆ ನಾವುಗಳು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭ ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಶ್ರೀಕಂಠ ಆದರೂ ಕೂಡ ಹೇಳುವುದೇ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅತ್ತಿಗೆ ಅಣ್ಣನಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ, ಅವರಂತೂ ನನ್ನ ಮುಖವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸುವುದಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಮುಖವನ್ನು ತೋರಿಸುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಷ್ಟು ಹೇಳಿ ಬೇಗ ಬೇಗನೆ ಹೊರಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿರುವಾಗ ಆನಂದಿ ಕೋಣೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದು ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿಯ ಕೈಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಆಗ ಅವನು ತಿರುಗಿ ನೋಡ್ತಾನೆ. ತಿರುಗಿ ನೋಡುವಾಗ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರು ತುಂಬಿತ್ತು. ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನನ್ನು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ. ಆನಂದಿ ಕೇಳ್ತಾಳೆ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀಯಾ? ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲ್ಲಿ ಯಾರು ನನ್ನ ಮುಖವನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ವೋ ಅಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾನಿರುವುದಿಲ್ಲ. ಯಾರು ನನ್ನನ್ನು ಇಷ್ಟಪಡದಂತಹ ಜಾಗಕ್ಕೆ ನಾನು ಹೋಗ್ತೇನೆ. ಆನಂದಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇಲ್ಲ, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ನಿಮ್ಮಗಳ ಜೊತೆಗೆ ವಾಸ ಮಾಡುವಂಥ ಅರ್ಹತೆಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಆನಂದಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೀನು ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದಿಟ್ರೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಆಣೆ ಇದೆ ಅಂತ. ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಅಣ್ಣ ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುವುದಿಲ್ವೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾನು ನಿಮ್ಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. आनंदी कहती है, मैं ईश्वर को साक्षी देकर कहती हूं कि तुम्हारी ओर से मेरे मन में तनिक भी मैल नहीं है. आनंदी भगवान का साक्षी मानकर कहती है, मेरे मन में तुम्हारे प्रति किसी भी तरह की क्रोध की भावना या गंदगी कुछ भी नहीं है. मेरा क्रोध सब पानी हो गया. अब श्रीकंठ का हृदय भी पिघलना द्रवना. उन्होंने बाहर आकर लाल बिहारी को गले से लगा लिया. गले से लगाना कठिन शब्दार्थ है ना, वहां पर नीचे मुहावरे दिया गया है, उसमें है, देखिए, आलिंगन करना. दोनों भाई खूब फूट फूट कर रोए. लाल बिहारी ने सिसकते हुए कहा, सिसकना मतलब भीतर ही भीतर रोना, भैया अब कभी मत कहना कि तुम्हारा मुंह ना देखूंगा. इसके सिवा, सिवा मतलब अलावा,
आप जो दंड देंगे मैं सहर्ष स्वीकार करूंगा। दंड, दंड मतलब क्या है? दंड जुर्माना नहीं है यहाँ पर। यहाँ पर दंड पनिशमेंट कहते हैं ना आप, वही है, शिक्षा। सहर्ष खुशी खुशी से। आनंदी भगवान का साक्षी मानकर कहती है मेरे मन में तुम्हारे ओर से किसी भी तरह की मैल की भावना नहीं है, मैंने तुम्हें क्षमा कर दिया। तो श्रीकंठ का हृदय भी पिघल गया। वो भी बाहर आकर लाल बिहारी को गले से लगा लेते हैं, मतलब आलिंगन करते हैं। दोनों भाई जोर से फूट फूट कर रो पड़े और लाल बिहारी ने भीतर ही भीतर रोते हुए ऐसा कहा, अब कभी मत कहना भैया कि मेरा मुंह नहीं देखना चाहते। इसके बदले में आप जो दंड देते हो मैं उसे खुशी से स्वीकार करूंगा। श्रीकंठ ने कांपते हुए स्वर से कहा, लल्लू, उसे प्यार से लल्लू ऐसा पुकार रहा था। इन बातों को बिल्कुल भूल जाओ। ईश्वर चाहेगा तो फिर ऐसा अवसर न आवेगा। आवेगा मतलब आएगा, अवसर मतलब संदर्भ। ईश्वर चाहेगा मतलब भगवान की कृपा से ऐसा जो संदर्भ, ऐसी झगड़ा फिर एक बार हमारे घर में न उठेगी। बेनी माधव सिंह बाहर से आ रहे थे। दोनों भाइयों को गले मिलते देखकर आनंद से पुलकित हो गए। बोल उठे, बड़े घर की बेटियां ऐसी ही होती है, बिगड़ता हुआ काम बना लेती है। गांव में जिसने यह वृत्तांत सुना, वृत्तांत मतलब कहानी सुना, उसी ने इन शब्दों में आनंदी की उदारता को सराहा। सराहना, प्रशंसा करना। सराहना, ಪ್ರಶಂಸಾ ಕರ್ಣ, ಪ್ರಶಂಸಾ ಕರ್ಣ. ಈಗ ಆನಂದಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಭಗವಂತನ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸಿಟ್ಟು ಇಲ್ಲ, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಕ್ಷಮಿಸಿದ್ದೇನೆ ಅಂತ. ಆಗ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ದ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಶ್ರೀಕಂಠನಿಗೆ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಸಿಟ್ಟಿದ್ರೆ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ. ಆನಂದಿ ಅಷ್ಟು ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹನಿಗೆ ಕೂಡ ಏನಾಯ್ತು, ಮನಸ್ಸಿಗೆ ಬೇಸರ ಆಯಿತು. ತುಂಬ ಬೇಸರಾಗಿ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ ಕೂಡ ತನ್ನ ತಮ್ಮನನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ತಾನೆ. ಹೊರಗೆ ಬಂದು ಅವನನ್ನು ಆಲಿಂಗಿಸಿ ಇಬ್ಬರು ಜೋರಾಗಿ ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಆಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಹೇಳಬೇಡ ಅಣ್ಣ, ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸುವುದಿಲ್ಲ ಅಂತ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾನು ನಿನ್ನ ತಮ್ಮನೇ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನಗೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆಗ್ತದೆ. ಅದರ ಬದಲು ನಾನು ಏನಾದರೂ ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೆ ಅದಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡು, ಅದನ್ನು ನಾನು ಸಂತೋಷದಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಗ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹನು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾನೆ, ಭಗವಂತನ ಕೃಪೆ ಇದ್ದರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಂತಹ ಒಂದು ಗಲಾಟೆ, ಗೌಜು ಗದ್ದಲ ಖಂಡಿತ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನೀನು ಈಗ ನಡೆದ ಘಟನೆಯನ್ನು ಮರೆತು ಬಿಡು ಅಂತ. ಇಬ್ಬರು ತಮ್ಮಂದಿರು ಪರಸ್ಪರ ಆಲಿಂಗಿಸಿಕೊಂಡು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದದನ್ನು ನೋಡಿ ಹೊರಗಿನಿಂದ ಒಳಗೆ ಬರ್ತಿರುವಂತಹ ತಂದೆ ಬೇನಿ ಮಾಧವ್ ಸಿಂಹನಿಗೆ ಕೂಡ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಅವರು ತನ್ನ ಸೊಸೆಯ ಗುಣವನ್ನು ಹೊಗಳಿದ್ರು. ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯ ಅಂದರೆ ಉತ್ತಮ ಸಂಸ್ಕಾರದ ಸ್ತ್ರೀಯರು, ಹುಡುಗಿಯರು ಹೇಗಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ತಮ್ಮ ಮನೆಯ ಘನತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡುವ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೊಗಳಿದ್ರು. ಹಳ್ಳಿಯ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ಇವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಘಟನೆ ಸುಖಾಂತ್ಯವಾಯಿತು ಅಂತ ಗೊತ್ತಾದಾಗ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಯಿತು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆನಂದಿಯ ಸಹನೆ, ಉದಾರತೆಯನ್ನು ತಮ್ಮ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಹೊಗಳಿದ್ರು. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಪಾಠ ಮುಗಿಯಿತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಡೌಟ್ ಇದ್ರೆ ಕೇಳ್ಬೋದು, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಏನೇ ಡೌಟ್ ಇದ್ರೂ ಕೇಳಿ, ನೋಟ್ಸ್ ನಾವು ಮತ್ತೆ ಕೊಡ್ತೇನೆ.
थैंक यू।